एके दिवशीची ती सकाळ होती. एके दिवशीची ती सकाळ होती. अगं थोडा चहा टाकतेस का, अशी माझी तिच्याकडे प्रेमळ मागणी होती. अगं थोडा चहा टाकतेस का, अशी माझी तिच्याकडे प्रेमळ मागणी होती. देते हा, हो देते हा, 2च मिनिटात कचरा टाकून येते हा. हो देते हा, 2च मिनिटात कचरा टाकून येते हा, असे म्हणून हळुवार ती दरवाजाच्या बाहेर पडली होती. हळुवार ती दरवाजाच्या बाहेर पडली होती. माझी आंघोळ झाली. 2 मॉर्निंग मिटिंगी झाल्या. मग माझी आंघोळ झाली, 2 मॉर्निंग मिटिंगी झाल्या. नाश्ता करून चहा घेऊन पडलेली भांडी घासूनही झाली. मी नाश्ता करून चहा घेऊन पडलेली भांडी घासूनही झाली. तरी देखील ती अजून येतच होती. तरी देखील ती अजून येतच होती. आता मात्र ऑफिसाची वेळ झाली. आता मात्र ऑफिसाची वेळ झाली. मी निघून गेलो. ऑफिसाची वेळ झाली, मी निघून गेलो. संध्याकाळी 7ला पुन्हा ऑफिसावरून घरी आलो. संध्याकाळी 7ला पुन्हा ऑफिसावरून घरी आलो. आता मात्र तिने मला गरमागरम चहा करून दिला. आता मात्र तिने मला गरमागरम चहा करून दिला आणि डब्बा न घेता का गेलात म्हणून मला दम दिला. आणि डब्बा न घेता का गेलात म्हणून मलाच दम दिला. माझी नजर सहजच कचऱ्याच्या डब्याकडे गेली. माझी नजर सहजच कचऱ्याच्या डब्याकडे गेली. कचरा मात्र डब्यात तसाच भरलेला होता. कचरा मात्र डब्यात तसाच भरलेला होता. मी गरीब कुतूहलाने तिला विचारणा केली. मी गरीब कुतूहलाने तिला विचारणा केली, का ग तू तर कचरा टाकायला गेली होती? का ग तू तर कचरा टाकायला गेली होती? मग तिने हळूच जवळ येऊन अहो त्याचं काय झालं म्हणून सांगायला सुरुवात केली. कचरा मी टाकतच होते. तितक्यात मागून शेजारणीने मला आवाज दिला. कचरा मी टाकतच होते, तितक्यात मागून शेजारणीने मला आवाज दिला. थांब जरा मी पण येते म्हणून सोबत निघाली की हो. थांब जरा मी पण येते म्हणून सोबत निघाली. मग आमच्या सौने मला तुम्हाला माहिती आहे का म्हणत, तुम्हाला माहिती आहे का म्हणत सोसायटीतील रामायण महाभारताची पूर्ण माहिती दिली. आणि वरून आपलं बाई बरे आहे, तिचं मात्र कसं आहे एवढं म्हणून मोकळी झाली. आपलं बाई बरं आहे, तिचं मात्र कसं आहे एवढं म्हणून मोकळी झाली. वरून बाई ग आज मी खूपच थकले आहे. जरा आजचे जेवण बाहेरूनच मागूयात का? मी मात्र आवाकून पाहत होतो. जरा आजचे जेवण बाहेरूनच मागूयात का म्हणत, काय ग बाई तिच्यामुळे आज पुन्हा कचरा टाकायचं राहून गेला. सकाळची संध्याकाळ कशी झाली कळलंच नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आले पहा. मेलं आज फक्त संध्याकाळचा चहाच नशिबी आला पहा. मी मात्र शांत चित्तेने ऐकत होतो. गुपचूप ऑनलाईन डिनर ऑर्डर करत होतो.
त्या रात्री मात्र पहिल्यांदा असं वाटलं की शेजारी नसती तर किती बरं झालं असतं शब्दांकन अमृत.